नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर मग आजचा व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग हा खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चला तर मग जाऊया मग मित्रांनो, ब्लॉग काढू आपण. तर मित्रांनो, मी आलेलो आहे इथं वैरणीला आणि पाठीमागे या साईडला वैरण काढलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे फिरत फिरत. आणि चला तर मग जाऊया. त्या साईडला आलो आहे मित्रांनो आपण. तर मित्रांनो, इथं आलो ह्या साईडला. इथं दंड वगैरे कसं झालं आहे, काय केलं आहे. आपण तिथेच दंड काढला होता, पाणी लावलं होतं आणि त्याच्यातून लीक वगैरे पाणी होतं. तिकडं त्याचं रानात येतं, शेतामध्ये येतं. तर ती पाहणी करायला आलो आहे आपण. तरी तुम्हाला दंड दिसत आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो. तर इथं थोडं राहिलेलं आहे, ती काय काढायला त्याचं काहीच नाही. या साईडला तुम्हाला दंड दिसू शकतो मित्रांनो. तर हा दंड आहे मित्रांनो. आणि इथून आपण थोडासा फोडला. इथं या ठिकाणी इकडं पाणी लावलं, खाली जे पाणी जायचं शेतात ते बंद करून इकडंच पाणी लावलं असं त्या साईडला. तर असं आणि आता ठीक आहे मित्रांनो, चला तर जाऊया मग. मित्रांनो, तिथे टाकली मका आहे आणि मका तुम्ही ब्लॉकवर पाहिलं आणि मका दिसत नाही उगवलेली, दिसणार नाही. ती पण छोटी छोटी आहे. तर आपण एखाद्या दिवशी बघू, उद्या वगैरे, उद्या नाहीतर परवा दिवशी आपण ब्लॉकमध्ये दाखवू मका उगवली, आपली मका कशी उगवली. तर चला तर जाऊया मग मित्रांनो. आपण चाललेलं आहे थोडं बाहेर आणि निघूयात मग आपण. ठीक आहे, वैरण घेऊन घराकडे निघू आणि परत बाहेर आपल्याला जायचं मित्रांनो. मित्रांनो, मी निघालेलो आहे बाहेर आणि हा लागलेला आहे पंच रस्ता. चला तर मित्रांनो, जाऊयात आपण फिरायला बाहेर. हा लागलेला आहे रस्ता, चाललेलो आहे. हे आहेत शेत, रान आणि कसा आहे पंच रस्ता मित्रांनो तुम्हाला दिसत आहे. आणि मित्रांनो, आपण चाललेलो पंच रस्त्याने फिरत फिरत पुढून आलेला आहे रेडा. चला तर मग जाऊया. चला भाऊ. आणि मित्रांनो, चाललेलो आहे. फायनली मित्रांनो, या घरी आपल्याला जायचं. या साईडला मी आलेलो आहे. तर फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे आमच्या पाहुण्यांच्या घरी आणि पाहुणे येत आहेत. आणि ही पाठीमागे दिसत आहे पाहुण्यांचा भला मोठा जर्शांचा गोठा आहे मित्रांनो. आणि जवळजवळ एक 30-35 किंवा 30-35च्या आसपास जनावर असेल सगळं. 45 तर मित्रांनो, 45 जनावर आहे म्हणतात ते पाहुणं. ह्याच्यामध्ये आहेत जर्शा, ह्याच्यामध्ये आहेत म्हशी, नंतर देशी जनावर आहेत, कोंड वगैरे आहेत मित्रांनो. आणि तसले गिर जातीच्या गायी पण आहेत 2-3. असं एकंदरीत ओव्हरऑल एक 45 लहान आणि मोठं चित्र आहे मित्रांनो इथं. आणि ही आहे आमच्या पाहुण्यांच्या इथला पसारा आणि परिसर तुम्हाला दिसत आहे. हे आहे पाठीमाग पाहुण्यांचं घर. या साईडला लावलेलं आहे कटर, या साईड लावलेला आहे छकडा गाडी आणि त्याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवलेलं आहे याल वगैरे. ह्या साईडला आहे उकिरडा. आणि या ठिकाणी काय भरलेलं आहे हे आपण 2 मिनटात दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, या साईडला काय ठेवलेलं आहे तर ही जनावराचा चारा आहे किंवा गायांचं खाद्य म्हणून आपण त्याला म्हणायचे. पेंड वगैरे, भुसा. हे दिसत आहे तुम्हाला, आहे भुसा. याच्यामधलं संपलेलं आहे, ह्याच्यामध्ये आहे भुसा मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल. तर ही भुसा आहे मकाचा आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ओला करून ठेवलेला आहे, भिजवलेला आहे मित्रांनो. तर ही भिजवल्यानंतर गायांना खायला एकदम व्यवस्थित म्हणजे जमतं.
तर शी दिसत आहे, ही बॅलर. तर मोठ्या प्रमाणात आमच्या पाहुण्यांनी खाद्य रिझर्व किंवा राखीव ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे, दिसत आहे तुम्हाला. वरून झाकलेलं आहे मित्रांनो, घाण वगैरे जाऊ नये. तर शी आहे आमच्या पाहुण्यांचा गोठा. जनावरं दिसत असतील तुम्हाला, म्हशी आहेत, गायी आहेत, जर्शी आहेत आणि एवढा मोठा गोठा आहे. आणि ह्या साईडला आहे पाहुण्यांचं घर. ठीक आहे मित्रांनो, चला तर आपलं थोडं काम होतं, आपण आलेलं आहे आणि तेवढं काम करूया आणि निघूयात. बाबळ आणि हार दिसत आहे रस्ता. मित्रांनो दिवस मावळलेला आहे आणि सूर्यास्त झालेला आहे. तुम्हाला दिसत आहे सूर्यास्त होऊन गेलेला आहे. आता अंधार पडणार आहे. आपण चाललेलो आहे. थांबलेलं आहे कुत्रं. मित्रांनो फायनली पोचलेलो आहे मी घरी आणि इथं वैरण काढलेले, म्हशीचं वगैरे स्वच्छता केलेली आहे. आज तुम्हाला दिसत आहे म्हशीनं थोडी चिपाड ठेवले ते मित्रांनो, आणि स्वच्छ झालेलं आहे इथलं सगळं. आणि मित्रांनो दिवस मावळला दिवस दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि हे टाकलेले घरच्यांनी मका, आणि मकाचं गंमत अशी झाली, कुत्री हे काही बसून खट पाडतात मित्रांनो असे, आणि कोंबड्या उकरतायत. कोंबड्यासुद्धा मकांना खातात. तुम्हाला दाखवायचं झालं तर छोटं कर आलेलं मोडून टाकतायत किंवा कोंबड्या खातायत मित्रांनो. हे दिसत असेल तुम्हाला, छोटं कर आलेलं आहे त्यात, दिसत आहे तुम्हाला. हे पहा, छोटं कर आलेलं आहेत मित्रांनो, पण हे कोंबड्या खातायत. तर कसं उकरतायत कोंबड्या आणि कोंबड्या खातायत. मकाचा कर आहे मित्रांनो, ह्या साईडला पण दिसत आहे तुम्हाला. तर फायनली अशी उगवते मित्रांनो मका. आणि इकडं एक मित्र चाललेला आहे शेतामध्ये, तुम्हाला दिसत आहे. नीट दिसत नाही गेले, ब्लर दिसतंय मित्रांनो. टरमेळ घेऊन चाललेला आहे शेतामध्ये. असं तर चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. चला.